जय जय रघुवीर समर्थ. न तातो न माता न बंधुर्न दाता, न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता, न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव. गतिस्त्वं त्वमेका भवानी. गतिस्त्वं त्वमेका भवानी. भवाब्दावपारे महादुःखभीरु, प्रपात प्रकामी प्रलोभी प्रमत्तः, कुसंसारपाश प्रबद्धः सदाहं. गतिस्त्वं त्वमेका भवानी. न जानामि दानं न च ध्यानयोगं, न जानामि तन्त्रं न च स्तोत्रमन्त्रं, न जानामि पूजां न च न्यासयोगं. गतिस्त्वं त्वमेका भवानी. न जानामि पुण्यं न जानामि तीर्थं, न जानामि मुक्तिं लयं वा कदाचित्, न जानामि भक्तिं व्रतं पापि मातर्. गतिस्त्वं त्वमेका भवानी. कुकर्मी कुसंगी कुबुद्धि कुदास, कुलाचारहीन कदाचारलीन, कुदृष्टि कुवाक्य प्रबन्धः सदाहं. गतिस्त्वं त्वमेका भवानी. प्रजेशं रमेशं महेशं सुरेशं, दिनेशं निशीथेश्वरं वा कदाचित्, न जानामि चान्यत् सदाहं शरण्यै. गतिस्त्वं त्वमेका भवानी. विवादे विषादे प्रमादे प्रवासे, जले चानले पर्वते शत्रुमध्ये, अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि. गतिस्त्वं त्वमेका भवानी. अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो, महाक्षीणदीनः सदा जाड्यवक्त्रः, विपत्तौ प्रविष्टः प्रनष्टः सदाहं. गतिस्त्वं त्वमेका भवानी. याचं की नाही मराठी अतिशय सुंदर आहे. म्हणजे अगदी इतकं सुंदर स्तोत्र आहे मराठी, ते फक्त आज म्हणते. मला बाप नामाय भाऊ न मामा, नसेलेक कन्या धनी दास कामा, न धंदा न पत्नी असे मी अडाणी, मला आसरा एकली तू भवानी. भवाब्दी अति खोल भीती व्यथांची, बहुकामना लोभ मस्ती मनाची, सदा दुष्ट फासात राही खिळोनी, मला एकली मार्ग दावी भवानी. मला दान ना योग ना ध्यान ठावे, न तंत्र क्रिया स्तोत्र मंत्रा जपावे, न मुद्रा न पूजा विधी वाकरांनी, मला एकली मार्ग दावी भवानी. कसे पुण्य ते तीर्थक्षेत्रे कशीती, कसा नाशवा लोक मोक्षास जाती, व्रते भक्ती माते कधी येन कानी, मला एक तू मार्ग दावी भवानी. मती वा कृती योग्य ना संगतीना, अनाचार वृत्ती कुलाचार नाना, असे दुष्ट दृष्टी शिव्या देत वाणी, मला एक तू मार्ग दावी भवानी. न ब्रह्मा हरी सत्पती शंभू ठावे, मला सूर्य इंदू हि कैसे कळावे, पदी लीन मी अन्य जाणे न कोणी, मला एक तू मार्ग दावी भवानी. गुन्हावाद दुःखात वाटेत किंवा, वनी डोंगरी आग पाण्यात जेव्हा, रिपुसंगरी तार मुक्ती करोनी, मला आसरा एकली तू भवानी. असे पोरका वृद्ध अस्वस्थ रोगी, असे पोरका वृद्ध अस्वस्थ रोगी,
मुखी शब्दना यातना फार भोगी. पुराणाश हो घेरले संकटांनी. मला आसरा एकली तू भवानी. जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी. दुर्गा क्षमा शिवा धात्री सहास्वदा नमोस्तुते. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नामे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. आहे तू जननी मदीय नकळे अज्ञान मी ले करू. घाली गे निज प्रेम पाकर सदा दूरी नको गे करू. प्रेमे बाहत कंठ करुनी नाही तुझे बंधन. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं. चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा. आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदना. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू. सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात. न चले जेथे यो जातो मरुदंश जोक्षितले. संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं. श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठणेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा. महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं. द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः. श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. दशक 6वा संपून 7वा संपून पहिलं मंगलाचरण जे आहे पहिला समास आपला काल पूर्ण झालाय. पुढे ब्रह्मनिरोपण निरोपेले ब्रह्मज्ञान जेणे तुटे मायाभान एकसरे श्रीराम. इथपर्यंत त्यांनी सांगितलं की आता पुढे आपण ब्रह्माचं निरूपण करू. आता आपण पुढे ब्रह्माचं निरूपण करू असा आपला मंगलाचरणाचा तो भाग आहे. तो आपला काल म्हणजे आधीच्या भागामध्ये संपलाय. आणि आता ब्रह्मनिरूपण समास दुसरा दशक 7वा समास दुसरा सुरू होतोय. आता ब्रह्मनिरूपण जर सुरू करायचं असेल तर त्यांनी सांगितलं आहे की आता मायेबद्दल सांगितलं. मायेबद्दल सांगितल्यानंतर दृश्य निरसन सांगितलं. आता प्रत्यक्ष ब्रह्म म्हणजे आता वर चढलो आहे. आता कशाचा शोध घ्यायचा आहे. अहम ब्रह्मास्मी हा जो भाग आहे तो ब्रह्म म्हणजे काय. आता खरंच उच्च गोष्टीकडे वरच्या गोष्टींकडे सगळ्या कल्पना सांगितल्या. सृष्टीमधल्या मायेमधल्या सृष्टी म्हणण्यापेक्षा आता माया म्हणू 2-3 भाग जर केले ब्रह्म जीव आणि माया तर त्याच्यातल्या मायेचं निरूपण म्हणजे सृष्टी निरूपण म्हणजे जीवाचं निरूपण आपलं संपलं. म्हणजे आपण ऐकतोय आणि मायेच्या संदर्भाने कशाकडे दुर्लक्ष आणि कशाकडे असत्य म्हणून बघायचं आहे. त्यामध्ये खरं सुख नाही असं बघायचं आहे. ते सत्य नाही असं नाही पण त्यामध्ये खरं सुख नाही. मग आता उरलेला भाग जो आहे ब्रह्म त्या ब्रह्मनिरूपण त्याची जी सुरुवात होते. त्यामुळे आता खरं
आता तो मोठा, सर्वश्रेष्ठ, सर्वोत्तम, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा दास व्हायचं असेल तर आता खरं ब्रह्माचं निरूपण आहे. ब्रह्म म्हणजे काय? मला देव भेटेल का, या ठिकाणी आपण भरपूर चर्चा केली देवाची. त्या देवाच्या समासामध्ये जसं मला देव भेटेल का, म्हणजे देवाचं स्वरूपच खरं आपल्याला कळत नाही. देव काय आहे, आता हे भारिक जेव्हा वेदांताचा अभ्यास करतो ना तेव्हा देवाचं स्वरूप समजतं. आज एक गोष्ट वाचली की एक व्यक्ती होता जो एका देवळाच्या समोर बसून खूप ग्रंथ घेऊन बसलेला, आणि खूप ग्रंथ घेऊन बसलेला असताना त्या प्रत्येक ग्रंथाचं त्याचं वाचन झालेलं, आणि पूर्ण वाचन झालेलं त्याचं तोंडपाठ, आणि त्या ग्रंथाला तो फुकट मार्गदर्शन सगळ्या लोकांना करत बसला होता देवळाच्या समोर. आणि देवळाच्या बाजूला एक बाग होती, आणि त्या बागेमध्ये एक माळी होता. जसं आपण कल्याण आणि समर्थांची गोष्ट आहे ना तसंच आहे. आणि तो निरपेक्षपणे सांगत होता, पण त्याला सांगून सांगून थकवा आला शेवटी. कारण जितके लोक यायचे, गर्दी वाढली, मार्गदर्शन व्हायचं, वेळ चांगला जायचा. म्हणजे आता हा आपल्याला खरं म्हणजे टोला मारतोय. म्हणजे अशी गोष्ट समोर येणं म्हणजे आपल्याचा बडबड थांबवणं आवश्यक आहे. अनुभव घ्या असं म्हणायचं आहे त्या गोष्टीतून आपल्याला. तर तो सगळ्यांना सांगायचा. कोणी काहीही प्रश्न विचारला तरी कोणता श्लोक कुठल्या पानावर आहे ते सांगायचा. तो श्लोक काढल्यानंतर समजावून सांगायचा. फेस येईपर्यंत तोंडाला समजावून सांगायचा. प्रत्येकजण जायचे. आणि इकडे जो माळी होता तो कधी ऐकत नव्हता. जेवढं कानावर पडेल तेवढं ऐकायचा. तो त्याचं आपलं झाडांचं काम करायचा. शांतपणे मौनात बसायचा. मौनात असायचं म्हणजे बोलायचंच नाही. त्याला कोण येतं आहे विचारायला? त्याला ज्ञान असण्याचं कारण नाही. सगळे ज्ञानाच्याच मागे धावतात. सगळे ज्ञानाच्या मागे धावत असल्यामुळे त्याच्या मागे सगळी गर्दी. आणि हा बिचारा एकटा झाडांना पाणी देतो. एक तरुण आला. त्यांनी जेव्हा या विद्वानाच्या सभेमध्ये बसला, इतके लोक गोळा होतात आहे आणि देवळाच्या समोर, तर तो त्या ठिकाणी बसला. पण तो म्हणाला, ऐकत असताना मला असं सारखं जाणवत आहे, की इथे काहीतरी कमी आहे, ह्या बोलण्यामध्ये काहीतरी कमी आहे असं मला जाणवत आहे, असं त्याला वाटलं. म्हणजे त्याला असं तर तरुण मुलगा होता, आणि त्या तरुण मुलाला वाटलं की हे जे सगळं बोलतात आहे, ग्रंथांमधलं सगळं सांगतात आहे, पण काहीतरी कमी आहे. म्हणून तो 5 मिनिटासाठी त्या बागेमध्ये जाऊन बसला. बागेमध्ये त्यांनी विचारलं की सत्य म्हणजे काय तुम्हाला सांगता येईल का? कारण मला तिथे इतके प्रश्न विचारतायत लोक, पण सत्य म्हणजे काय हे मला समजत नाही, आणि शब्दांनी कळेल का, असं तोचा प्रश्न. म्हणजे याला जी चिंता होती की मला इथे काहीतरी कमी वाटतं आहे, तर तो तिथे शांतपणे त्या माळ्याजवळ जाऊन म्हणाला की सत्य मला शब्दातून कळू शकेल का? तर त्यांनी म्हटलं की शब्दातून जर सत्य कळलं असतं तर आत्तापर्यंत इथे येणारे सगळे सत्याचे ओळखणारे झाले असते. ते पुन्हा पुन्हा काय येत आहेत? त्यांना अजून सत्य कळलं नाही. बस एवढाच शब्द तो माळी बोलतो. सत्य जर त्यांना कळलं असतं तर पुन्हा इथे आले नसते तेच ऐकायला. कारण त्यांना जे काही पाहिजे असतं ते मिळालं आणि ते गेले. ते ज्यावरती गर्दी करतायत त्याला दमछाक होते जीवाची समजावून सांगताना. कारण क्लिष्ट भाषा, वेदांताची भाषा सांगतोय, श्लोक सांगतोय, समजावून सांगतोय, आणि दमछाक होते स्वतःची, आणि इतरांना ते डोक्यावरून जात आहे. म्हणजे कितीही खालच्या लेवलचं येऊन सांगायचा त्यांनी प्रयत्न केला तरी पटत नाही आहे कोणाला. कारण ते समजत नाही. ज्याला समजत नाही त्याला समजत नाही. मग त्याचाही त्रास, याचाही त्रास. तो म्हणतो काहीतरी मिसिंग आहे, म्हणून त्या माळ्याजवळ बसला. तर माळ्याने त्याला सांगितलं की सत्य हे बोलण्यापेक्षा त्या ठिकाणी आपण अनुभव जर घेतला तर ते समजेल. ह्या ठिकाणी त्यांनी इकडे येण्यापेक्षा त्या बागेमध्ये बसणं प्रिफर केलं. आणि बागेमध्ये 15 दिवस 1 महिना बसल्यानंतर आपोआपच म्हणाला, माळी कसं काम करतो, कसं झाडांना पाणी देतो, झाडांवर कसं प्रेम करतो, तो कसा शांत आहे. मुख्य म्हणजे त्याच्या मनात कोणती शंका नाही, त्याच्या मनात कोणती आशंका नाही. त्याचं मन कसं पारदर्शक आहे. त्याला असंही वाटत नाही एवढा ज्ञानी बाजूला बसला आहे पण त्याच्याकडचं ज्ञान घ्यावं, असं काहीही त्याला वाटत नाही. आणि ह्याची शांती जी आहे ती त्याच्याजवळ शांतीच नाही आहे. म्हणून म्हणते की ब्रह्म जर ओळखायचं असेल तर त्याचं स्वरूप काय आहे हे आधी कळलं पाहिजे. मग ह्या तरुणाला जी जिज्ञासा होती ती पूर्वपुण्याई होती, आणि पूर्वपुण्याईमुळे तो ज्ञानात रमला नाही. याचा अर्थ ज्ञान वाईट आहे असं म्हणणार नाही, उपासना वाईट आहे असं म्हणणार नाही. पण ज्या ठिकाणी त्रास होत असेल मनाला, अरे एवढं ऐकून जर मनाला त्रासच होत असेल तर ते ज्ञान फुकट आहे. शांती मिळाली पाहिजे. मला नाही कळलं तरी चालेल. तो माळी म्हणतोय मला काही माहिती नाही, पण मला जीवनाचं सत्य कळलं आहे, हे की प्रकृती म्हणजे काय हे मला कळलं आहे, प्रकृतीवर प्रेम करणं मला कळतं आहे, निरपेक्ष प्रेम करणं मला कळतं आहे. मला सांगता येत नाही. तू जो प्रश्न विचारला ते सत्याचं उत्तर असं आहे की मौनामध्येच या सगळ्या गोष्टी कळू शकतात. तू ज्ञान घे पण थोडा तरी मौनात जा, आणि जेव्हा तू मौनात जाऊन स्वतःचा विचार करशील तर तुला सत्य पटेल. सत्य पटण्यासाठी स्वतःचा साक्षीभाव आवश्यक आहे.
या ठिकाणी दुसरा कोणीही मार्गदर्शन करू शकत नाही. कारण आपण कोणतं पुण्य केलं आहे, आपण कोणतं पाप केलं आहे, हे आपल्या व्यतिरिक्त तिसरं कोण जाणतं आहे? आपल्या आईलासुद्धा माहिती नाही ज्या गोष्टी, कोणालाच काही माहिती नाही अशा गोष्टी आपल्या ज्या जीवनात घडतात, त्याचा अनुभव फक्त साक्षीभावानी जर घेतला मौनामध्ये, तर त्या ठिकाणी आपल्याला आपोआप शांती मिळते म्हणतात. आणि ती जी शांती तुला या बगीच्यात मिळते, ती या विद्वानांच्या गोतावळ्यात मिळत नाही. मग तो विद्वानांच्या गोतावळ्यात न राहता इकडे राहिला आणि इकडे त्याला शांती मिळाली. आणि ज्या ठिकाणी त्याचं काहीही बोलणं नव्हतं, त्याची कृती होती. तो संत पण नव्हता, ज्ञानी पण नव्हता, पण कृती त्याची निसर्गाच्या संबंध. मग नैसर्गिक अशी क्रिया, शांत असं वागणं आणि कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसणं, मला ज्ञान मिळालंच पाहिजे, कालचं अर्ध राहिलं, पुढचं काहीही त्याच्या मनात शंका नव्हती. त्याची ती शांती त्याला आकर्षित केलं, त्या शांतीने आकर्षित केलं आणि त्या ठिकाणी तो त्याचा शिष्य झाल्यासारखा, म्हणजे त्याला आत्मसाक्षात्कार झाला, म्हणजेच त्याला ब्रह्मसाक्षात्कार झाला. मग या ठिकाणी कुठे या सगळ्या गोष्टी बाजूला पडल्या. म्हणून ब्रह्म काय आहे? तर ब्रह्म सच्चिदानंद हा पहिला जो भाग आहे कशाचा? भागवताचा. सच्चिदानंद रूपाय, बस तेवढंच ब्रह्म आहे. एवढ्यावर आपलं सगळं जीवन आपण अगदी त्याच्यावर कंठू शकतो. अहम ब्रह्मास्मी हे सगळे वाक्य सोडले, सच्चिदानंद रूप, सत, चित आणि आनंद या 3 गोष्टी ज्या ठिकाणी असतील तेच भगवंताचं रूप आहे. जय जय रघुवीर समर्थ. मग ह्या ब्रह्माचं रूप मला असं मिळेल का? माझं काहीतरी सोडावं लागेल का? अरे मूळ रूपात येणं म्हणजे ब्रह्म. मूळ रूपामध्ये नकारात्मक सगळ्या गोष्टी ज्या नको आहेत त्या गोष्टी काढून आपल्यामध्ये आपण साक्षीभावामध्ये राहणं म्हणजे ब्रह्म ओळखणं. मग त्याला आत्मसाक्षात्कार म्हणून त्यांनी म्हटलं ना की आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा. आत्मसाक्षात्कार होणं म्हणजेच ब्रह्माचा साक्षात्कार होणं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी ग्रंथात सापडत नाही असा ह्या गोष्टीचा अर्थ आहे. ग्रंथामध्ये मार्गदर्शन मिळतं, साधनाला एक प्रकारचं आपल्याला एक दिशा मिळते. पण सद्गुरू, म्हणून त्यांनी म्हटलं होतं समर्थांनी की ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्या जवळ बसा आणि मग ऐका. प्रत्येक शब्द तुम्हाला अमृतासारखा वाटेल, प्रत्येक शब्द तुम्हाला अमृतासारखा वाटेल. आणि एकदा का अमृतासारखा वाटणे म्हणजेच अमृत ग्रहण करणे, म्हणजे शांती बाहेर पडणे आवश्यक आहे. अमृत जर घेतोय तरी तुम्ही अशांत असाल तर कसं चालेल? मग याचा अनुभव घ्या आणि ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्या जवळ बसा. या 3 वाक्यामध्ये ब्रह्म आहे. पण असं जर म्हणलं तर त्याचा अर्थ हे ऐकणं वाईट आहे का? अजिबात नाही. हे वाईट कसं असणार आहे? हे त्यामध्ये तुम्ही रमले ना, कोणत्याही गोष्टीत जर माणूस रमला ना तर ध्येयापासून दूर जातो. संसारात आलो तर संसार वाईट होता का? पण संसारामध्ये रमल्यामुळे आपण दुःखी झालो. तसं या ग्रंथांमध्ये जर रमत बसलो तर त्या ग्रंथांमध्ये याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय जर करत बसलो तर आपल्यापासून दुरावतो. कारण आपल्याला जे वाटतं ते त्या ग्रंथात प्रत्यक्ष सापडत नाही. मग त्यामुळे त्याचा आधार घेत स्वतःचा शोध घेण्यासाठी कमीत कमी 1 तास तरी स्वतःसाठी घालवावा. म्हणजे तो आत्मसाक्षात्कार होतो जो प्रत्येकाजवळ असतो. ते इतर जण फक्त सद्गुरू ओळखू शकतात आणि बाकी कोणीही त्याचा फायदा आपण करून घेऊ शकत नाही. म्हणून ब्रह्माकडे जाणं आपल्याला या दृष्टीने कठीण वाटतं. प्रत्यक्षात आता मला तसं वाटायला लागलं सगळ्यात सोपं काम ब्रह्माकडे बघणं किंवा आत्माकडे बघणं आहे. जर थोडंसं बाहेरची दृष्टी आत वळवली तर आपण कसं याच्यावरती आत्मचिंतन केलं तर आत्मसाक्षात्कार नंतर ब्रह्माची. मग त्यांनी आत्मसाक्षात्कारासाठी इतका वेळ 6 दशकापर्यंत आपण 7व्या दशकातल्या मंगलाचरणापर्यंत आलो. ब्रह्म सर्व आकारांचं मूलद्रव्य आहे. आता हे जे सगळे आकार दिसत आहेत ना, त्या सगळ्या आकारांचं मूलद्रव्य म्हणजे ब्रह्म आहे. जसे दागिने आहेत आणि दागिन्यांमध्ये जसं सोनं आहे तसं ह्या सोन्याच्या गोळ्यामधून जसे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने तयार होतात तसं त्या मूलद्रव्यापासून हे सगळं तयार झालं. म्हणजे मूळ मूलद्रव्य कोणतं आहे? तर ब्रह्म आहे. मूळ मूलद्रव्य. मग मूळ मूलद्रव्य ब्रह्म आहे, त्याचाच आपण भाग आहोत, म्हणजेच आपण ब्रह्मस्वरूप आहोत. फक्त काही गोष्टी सोडाव्या लागतात. मूळ आहेच, फक्त मायेच्या अधिष्ठानाकडे येतो, त्यामुळे आपण मर्यादित होतो. मग ब्रह्म सर्व आकारांचे, तो पर्वत असो, समुद्र असो, कोणत्याही प्रकारच्या योनी असो, त्या सगळ्या गोष्टींचं मूलद्रव्य आहे ते. त्यापासून सुरू झालं आहे. स्वतः निराकार आहे. अरे आज किती येत आहेत आणि मला ॲडमिट करून घ्यावं लागतं आहे. आणि ते स्वतः निराकार आहे, स्वतःला आकार नाही. मग जसा सोन्याच्या गोळ्याला स्वतःचा आकार नाही, त्याच्यापासून बनतात दागिने, तसा तो निराकार आहे. पण त्या निराकारातून प्रत्येक गोष्ट निर्माण होते.
मग ब्रह्म सर्व विकारांचा आधार आहे. बरं, सगळ्या विकारांचा आधार ब्रह्म आहे. आपल्या मनाला त्यांनी आपल्या मनाचाच तो आधार आहे. ब्रह्म हा मनाचा आधार आहे. याचं कारण आपण पहिल्यांदा विचार केला होता. म्हणजे अगदी सुरुवातीला काय सततच आपण जेव्हा चतुश्लोकी भागवत वाचतो तेव्हाच आपण बोललो आहे की हा सगळा मनाचा खेळ आहे. त्याच्या मनाचा संकल्प आहे की अशा प्रकारची सृष्टी तयार करावी. मग आपल्या मनाचा आधार कोण आहे? ब्रह्म आहे. कारण आपण ब्रह्मापर्यंत ब्रह्माचाच आपला आधार घेतला आहे. त्याच्या पुढचा आधार नाही आहे आपला. आपला आधार ब्रह्माचा आहे. मग ब्रह्म साक्षात्कार ब्रह्माच्याकडे बघत असताना आपले जे विकार आहेत, सर्व प्रकारचे विकार, अगदी अहंकार, मद, काम, क्रोध, मद, मत्सर या सगळ्यांचा आधार तर तो आहे. कारण तिथूनच तर माया उत्पन्न झाली. आता आणखी काय स्पष्ट करता येते? तिथूनच माया उत्पन्न झाली, पण ते निर्विकार आहे. ब्रह्माशिवाय अन्य सत्ता नसल्याने ते सर्व विश्वाला व्यापून पुन्हा शिल्लक आहे. सगळ्याला व्यापून ते संपत नाही. ते काहीही कधीही संपत नाही. सगळ्या विश्वाला त्यांनी व्यापलं आहे आणि तरीसुद्धा शिल्लक आहे. ब्रह्मसुद्धा, बरं, अजून आपण परमात्म्यापर्यंत नाही गेलो, ब्रह्मसुद्धा व्यापून शिल्लक आहे. आणि असं शिल्लक का आहे? कारण ते अजूनही सर्जन करू शकतं, अजूनही निर्मिती करू शकतं. त्याची निर्मिती क्षमता संपलेली नाही. म्हणून सगळ्यांना निर्माण करून स्वतः निर्विकार असताना सुद्धा ते स्वतः दुसऱ्या प्रकारांना निर्माण करतं. ब्रह्मात साऱ्या अनेकपणांचा उगम आहे. मग सगळा अनेकपणा त्याच्यात आहे. मग आपण ब्रह्माकडे लक्ष दिलं म्हणजे त्याचीच ही उत्पत्ती आहे असा विचार त्यांना मांडायचा आहे. एक ब्रह्माकडे जर लक्ष दिलं तर ब्रह्माचीच सगळी उत्पत्ती आहे. सगळीच, नुसती आपलीच नाही की फक्त मनुष्य जन्मच नाही, सगळी आणि पूर्वापार आल्यापासून सगळी युग, सगळ्या युगाची निर्मिती त्याची आहे. तो निरपेक्षपणे निराकारपणे बघतोय फक्त, पण त्याची सगळी निर्मिती आहे. अनेकपणाचा असेल तरी त्याचा उगम ब्रह्मातूनच आहे. जे अनेकतामध्ये एकता म्हटलं तर एकतेचं म्हणजे ब्रह्मच आहे. म्हणजे ब्रह्म किती मोठा आहे आणि ब्रह्म किती मोठा आहे त्याचा सगळा विस्तार आहे. आणि हा सगळा विस्तार असताना एकपणा मात्र त्याचा भंगत नाही. हे खूप आश्चर्य आहे. पूर्णातून पूर्ण बाहेर पडलाय तरी सुद्धा भंगत नाही. पूर्ण भंगत नाही, दुसरं पूर्णसुद्धा अपूर्ण राहत नाही. त्यांनी जी निर्मिती केली ती सुद्धा पूर्ण आहे. ही सगळी निर्मितीसुद्धा पूर्ण आहे, निर्मातासुद्धा पूर्ण आहे. अशी अनेक असून सुद्धा तो निर्माता पूर्ण आहे आणि निर्मितीसुद्धा पूर्ण आहे. त्याची प्रत्येक जीव पूर्ण आहे. त्याचं जीवन जे काय 5 वर्षाचं, 10 वर्षाचं, 100 वर्षाचं आहे ते तो जगू शकतो. तो पूर्ण जीव आहे. त्याची सगळी काळजी विष्णू घेतोय. भले विष्णू घेतोय. निर्मिती तर ब्रह्माची आहे. निर्मिती जी ब्रह्माची केली त्यांनी त्याचं पूर्णत्वामध्ये काहीही कमी होत नाही. ब्रह्माच्यामध्ये कमी, उलट तो उरला आहे. अजूनसुद्धा तो सर्जन करू शकतो, अजूनसुद्धा तो निर्मिती करू शकतो. अजूनही कदाचित त्याची निर्मिती सुरू पण असेल. अनेक ब्रह्मांड आहेत ना, त्यामुळे त्याची निर्मिती सुरू असेल. जसं आता सूर्य दिसतोय मावळला, प्रत्यक्षात तो परदेशात उगवला आहे. तसं ब्रह्म दिसतच, तसं तर प्रत्यक्षात ते ब्रह्म दिसत नाही. त्यामुळे ते इतर ठिकाणी कुठे कार्यरत असेल काही सांगता येत नाही. म्हणजे ह्याच्याबद्दल विचार करण्याचं काही कारण नाही की ब्रह्म एकच आहे आणि त्या ब्रह्माच्या उत्पत्तीतूनच, त्याच्यापासूनच सगळे अनेक जीव आणि सगळी ही पृथ्वी आणि सगळं ही ब्रह्मांड निर्माण झालं आहे. त्या ठिकाणी विष्णूंनी त्याच्यावर जाताना सांगितलं, असे त्यांनी ब्रह्माला अहंकार झाल्यावर जेव्हा तो गेला विष्णूंना भेटायला, म्हणजे मुलगा वडिलांना भेटायला जेव्हा गेला तर बोलणार काहीतरी, बघा किती छान केली आहे माझी पृथ्वी, म्हणजे मी जी निर्मिती केली, वाटतं की नाही लेकराला. पण ते विष्णू आहे आणि तो ब्रह्मा आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर जेव्हा गेले तेव्हा एक नाही अनेक ब्रह्मा त्याला दिसले. त्याला अनेक ब्रह्मा दिसले. इथे सुद्धा आपली बुद्धी किती गोड ठिकाणी थांबते. एकच ब्रह्मा नाही, हाच तर ब्रह्मा आपल्याला माहिती नसताना निर्मिती करतोय, आणखी कुठेतरी निर्मिती करतोय आणि आतासुद्धा सुरू आहे. प्रलयापर्यंत सुरू राहणार आहे. आणि प्रलय का होतो? कारण ब्रह्माचा निराश करायचा आहे म्हणून. पण तोपर्यंत त्याची सुरू आहे. बरं, हा एकच नाही. जेव्हा विष्णूच्या दरबारात गेला तेव्हा अनेक ब्रह्मा त्याला दिसले. मग विष्णू म्हणाला, कोणत्या ब्रह्माबद्दल बोलतोय? म्हणजे कोणत्या निर्मितीबद्दल बोलतोय? म्हणजे कोणत्या ब्रह्मांडाबद्दल बोलतोय सांग. असं म्हटल्यावर आपली बुद्धी तिथे भ्रमिष्ट होते. अशी ही गोष्ट घडत असते. म्हणून ह्या गोष्टीमध्ये विचार नाही करायचा. ह्या गोष्टीमध्ये कोणत्याही प्रकारचा विचार करायचा नाही. अनंत आहे काहीतरी, असीम आहे काहीतरी, अमर्याद काहीतरी आहे आणि ते अतिशय गोड आहे आणि अतिशय ते प्रेमळ आहे आणि अतिशय ते आपलं आहे. आपण त्याचे आहोत, ते आपलं आहे, असं काहीतरी तत्व वर आहे.
आणि ते वरच आहे. मग त्याच्या अनंतपणाला कुठे धक्का लागतोय? नाही लागत. आपल्याला वाटतं आपल्याला धक्का लागत नाही तर त्याला काय धक्का लागणार आहे? आपण जेव्हा निर्मिती करतो तेव्हा आपल्याला धक्का न लागता आपल्यासारखंच दुसरं तयार करतोय. मग याचाच जर आम्हाला सुद्धा धक्का लागत नाही, उलट आनंदच आहे, तसाच ब्रह्माला आनंद आहे सृष्टीचा. आणि त्यात तर तो आपल्याहीपेक्षा वेगळा आहे, कारण तो विष्णूचा पुत्र आहे. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी अहंकार नाही, गर्व नाही, काही नाही, निर्विकार आहे. नुसतं करत जायचं आहे. फॅक्टरी आहे ती नुसती. आपली आई किती प्रेम लावते, आपली आई मुलावर किती प्रेम करते, म्हणजे अडकते ना त्या ठिकाणी वासनेमध्ये. तो अडकायचा प्रश्न, तो फॅक्टरी आहे नुसती. त्याला रोबोट म्हणायचं का? असं पण नाही म्हणू शकत. अशा काहीतरी विचार त्या ब्रह्माबद्दल करावा लागेल की तो इतक्याची निर्मिती करतो, कशातच कसं अडकत नाही. माझंच आहे ना, विसरून जातो. आम्हाला निर्माण करून तो विसरून जातो आणि पुढे त्याचं कॉन्ट्रॅक्ट देतो विष्णूला की ते पुढचं तुम्ही बघा. त्याच्या पुढचं तुम्ही त्या रुद्राला देऊन टाकला कॉन्ट्रॅक्ट. मी सेफ आहे, मी निर्माण केलं, ते त्याचं प्रारब्ध आणि त्याचं ते विष्णू आणि त्याचे ते रुद्र पाहून घेतील. जसं घरामध्ये मोठे कुटुंब असेल आणि त्यांनी जर दुसरीकडे सांगितलं तू तुझं बघून घे आता, मग तसा तर तयार असलेला विष्णू सर्जनासाठी, म्हणून सगळे अवतार विष्णूंचे आहेत. ब्रह्मानी नाही घेतले, रुद्रानी नाही घेतले. सगळे अवतार आमच्या जीवाच्या कल्याणासाठी विष्णूंना घ्यावे लागले, जे सगळं डिपार्टमेंट विष्णूला देऊन टाकलं. मग ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर कोणत्या ब्रह्माबद्दल आणि कसं बोलणार आहे? त्या ब्रह्माचं जर निरूपण करायचं असेल तर वी हॅव नो वर्ड्स फॉर दॅट. वी कॅनॉट अटर एनिथिंग, असं आम्ही नेहमी म्हणायचो की कोणताही शब्द त्याच्या बाबतीत वापरू शकत नाही. कल्पना करावी ते अपार आहे. फक्त आनंद घ्यायचा, करत राहायची कल्पना आणि आनंद घेत राहायचा. किलच्या नाही पाडत बसायच्या, किसण्या घेऊन नाही बसायचं. तर त्यांनी एवढी जी निर्मिती केली आहे, त्या निर्मितीला तो स्वतः निर्विकार कसा राहू शकतो? एक साधी ओळ जरी आपण एखाद्या वहीवर ओढली तर लागलीच त्या वहीतल्या ओळीवर सुद्धा आपलं लक्ष असतं. मग ह्यानी तर एवढी मोठी निर्मिती करून एका ब्रह्मांडाला सोडून दिलं, म्हणून त्याचं मंदिर नाही, काही नाही. आणि अशी ही व्यक्ती, असं हे निरूपण आहे. आता त्याच्यावर समर्थ काय सांगतील? आता त्याच्या अनंतपणा धक्का आणि अज्ञान शून्यातून प्रचंड असं विश्व निर्माण केलं. शून्यातून, अंधारातून आणि शून्यातून प्रचंड विश्व प्रकटलं. प्रचंड, आता प्रचंड शब्द सुद्धा कमी आहे खरं तर. अतिप्रचंड, महाकाय, महाप्रचंड असं विश्व निर्माण झालं पुन्हा. आणि ते निर्माण झाल्यानंतर पुन्हा ते शून्यात विलीन होणार आहे. शून्यात निर्मिती झाली, काही काळ ते राहिलं, काही काळ राहिल्यानंतर, काही काळ म्हणजे त्यांच्या दृष्टीने फार कमी काळ आहे, आपल्यासाठी तो हजारो वर्षाचा काळ आहे. ब्रह्माच्या दृष्टीने त्याचं जर आपण गणित मांडलं तर ते गणित भागवतकार फार सुंदर सांगतात. तर त्यांचं गणित जर ऐकत बसलं तर ते गणित म्हणजे काहीच वाटत नाही. आपलं जीवन 100 वर्ष म्हणजे काहीच नाही. तर ह्या गणिताप्रमाणे त्याचं जीवन म्हणजे त्याचा तो काळ असतो. आणि काळ झाल्यानंतर पुन्हा ते विलीन होत आहे. मग हे जे तिचं हे पूर्ण सायकल आहे, त्या सायकलमध्ये आपण कुठे बसतो? त्याची ही निर्मितीची सायकल सुरू आहे. तुमच्या जन्माच्या आधी निर्मितीची प्रक्रिया झाली, त्याच्यानंतर सृजनाची प्रक्रिया झाली, त्यानंतर तुमच्या नंतरची व्यवस्था झाली. हे सगळं आपोआप घडलं अनैच्छिक क्रियांमध्ये. ऐच्छिक क्रियांमध्ये आपण सगळं केलं, जे आपल्या समोर आपल्या प्रारब्धाप्रमाणे आलं ते सगळं केलं. पण अनैच्छिक क्रियांमध्ये जो जन्म झाला आपला, त्या जन्माच्या आधी, आता आणि नंतर कोण काळजी घेत आहे? मोठ्या प्रमाणात विचार केला तर मग ते दृश्यविश्व प्रगटलं. दृश्यविश्व प्रगटल्यानंतर त्याचा विलीन पण पुन्हा शून्यामध्ये विलीन झालं. पण ब्रह्म मात्र शून्याच्या पलीकडे राहते आणि सूक्ष्माचा सम्राट असलेल्या ब्रह्माहून आणखी काहीच असं थोर नाही आहे. ब्रह्मापेक्षा आणखी काही थोर नाही, कारण ब्रह्माची निर्मितीची क्षमता आणि सृजनशीलता जी आहे त्यापेक्षा अधिक काहीच असू शकत. कारण नुसत्या संकल्पानी, परब्रह्माच्या संकल्पानी त्यांनी एवढं सगळं निर्माण केलं, जे त्याला सुद्धा तो नवीनच आहे ना. त्याची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा आपल्याला काय कळतंय? आपलं लहान मूल जेव्हा पाहतो आपण, त्याला 2 महिने तर डोळेसुद्धा उघडता येत नाही. ह्या मुलाला जन्म झाला, ताबडतोब चारी बाजूला बघतोय, मला काहीतरी विशेष कारणासाठी पाठवलं आहे. हे आपले वडील आहेत. त्यांना जी क्युरिओसिटी आहे की मी कशासाठी जन्माला आलो, ती क्युरिओसिटी आपल्यामध्ये तेव्हापासून आहे. म्हणून त्यांनी पहिल्या ओळीत काय म्हटलं आहे की त्यांचे जे विकाराचा आधार, आपल्या सगळ्या विकारांचा आधार ब्रह्म आहे. कारण त्यांनासुद्धा भीती वाटली, त्यांनासुद्धा विचार आले, त्यांनासुद्धा आपल्या स्वतःच्या जीवनाचं कार्य काय आहे ते समजलं नाही. कारण अचानक उत्पत्ती झाली. त्यांनी विचार केला, मी कशासाठी आलो? मग चारी दिशांना बघितलं
बघितल्यानंतर त्यांना त आणि प ऐकायला आला, म्हणजे त्यांनी तप केलं, त्यानंतर एवढ्या मोठ्या ऋषीमुनींची निर्मिती केली. ही सगळी आपली प्रक्रिया आहे. आपल्याला जे मानव जन्म मिळाला हे सगळं कळण्यामागे एवढी मोठी प्रक्रिया आहे त्यांची. इतकं सगळं तुम्ही समजून घेतलं तर आमचे कष्ट तुम्हाला संपतील किंवा आमची प्रक्रिया तुम्हाला कळेल. कष्ट कसले आहेत त्यात त्यांना कष्ट नाही. कष्ट आपली दमछाक आपली होते, त्यांची काहीच होत नाही. पण आमची जी प्रकृती आहे ती, आता गणित नाही घेतलं, फिजिक्स नाही घेतलं, अध्यात्मसुद्धा नाही घेतलं, फक्त एक विचार घेतला सायंटिफिक की या ठिकाणी अशी जर निर्मिती झाली तर ती निर्मिती होत होती, नंतर त्याचा सृजन होत आहे, त्यानंतर त्याचा शेवट होतो आहे, अशी ही ऋतुचक्र, हे जे जीवनचक्र आहे सुरू आहे. आणि सुरू असताना ज्यांनी सुरू केलं तो बाकी निर्विकार आहे, आणि ज्याने सांगितलं त्याला तो बिचारा ॲक्टिव्ह आहे. म्हणजे मुलाला सेफ ठेवलं म्हणायला पाहिजे विष्णूंनी. जबाबदारी दिली पण सगळी जबाबदारी स्वतः घेतली आहे. निर्मिती केली पण जबाबदारी माझी आहे, तू फक्त निर्माण कर. मग हे गोष्टीसुद्धा समजणं म्हणजे फार. मग ब्रह्माची कल्पना करू शकतो का आपण? मग ब्रह्माची कल्पना करणं शक्य नाही. कल्पना इतपतच होऊ शकते की त्यांनी एवढे सगळे ब्रह्मांड निर्माण केले. मग निर्विकल्पता आणि त्याची आपली ही जी वाणी आहे ती वाणी ब्रह्माचं वर्णन करू शकत नाही. ती वाणी तो दृश्य पदार्थ नाही आहे, तो दिसणारा पदार्थ नाही आहे. ब्रह्म म्हणजे अनंत जीवन, अनंत अनंत आनंद, अनंत 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 आनंद, किंवा निर्विकार आनंद, किंवा शांत समाधी अवस्था. पण समाधी अवस्था म्हणजे रुद्राची नाही. रुद्राची जी समाधी अवस्था त्याच्यातही फरक आहे. आता त्याच्यावरती एखाद दिवशी विश्लेषण करायला लागेल. तिघांनाही समाधी लागते, ब्रह्मालाही लागते, विष्णूलाही लागते. बरेचदा घेतात ना शांत, योग निद्रा म्हणतात, त्यांना समाधी नाही म्हणत, विष्णूच्याला योग निद्रा म्हणतात. आणि ह्यांना समाधी लागते. आणि ब्रह्माला पण समाधी नाही लागत, कारण की ब्रह्मा लक्ष ठेवून आहे, समाधीत नाही आहे, निर्मिती सुरू आहे. मग ह्या तीनमध्ये किती ब्रह्मा विष्णू महेशांमध्ये किती फरक आहे. मग हे जे अनंत तो आनंदात असतो असं म्हणणं आहे. म्हणजे आनंद कसा निर्विकार असतो, जसा राम आहे, जसा राम निर्विकार आहे, किती प्रेमळ आहे. त्यांची तपश्चर्या बघितली. जेव्हा ते वनवासाला निघाले, जेव्हा त्यांना कळलं, एक तर कळलं इतकं वेळेवर की उद्या मला अभिषेक होणार आहे, आणि रात्री कळलं उद्या वनवासाला रात्रीत इतके चक्र फिरू शकतात मनाचे चक्र इतके फिरू शकतात. त्यांनी आपल्या जवळच्या सगळ्या सोन्याच्या वस्तू, त्यांच्या बिछाना, त्यांची गादी, त्यांच्यानंतर त्यांच्याकडे ज्या ज्या वस्तू होत्या त्या सगळ्या वस्तू सगळ्या लोकांना वाटून दिल्या. ते म्हणाले जर वनवासाला जायचं आहे तर वनवासाला नुसतं माझ्या फिजिकली नाही जायचं आहे, मला फक्त शारीरिक वनवासाला नाही जायचं आहे, मला मनापासून वनवासाला जायचं आहे. पित्याची आज्ञा मी मनापासून मानणार आहे. मग मनापासून मानण्यासाठी त्यांनी सगळ्याचा त्याग केला. त्यामुळेच त्या वल्कलं जी नेसली हे खरंच वल्कलं नेसली आहे त्यांनी. नुसते आताची वल्कलं नेसणारे लोक बघितल्यानंतर रामराज्य कधी येणार अशी परिस्थिती आहे. तर हे वल्कलं नेसण्यासाठी त्याची जी पात्रता लागते ती पात्रतासुद्धा रामांनी तयार केली आहे. असे संस्कार आहेत आपल्यावरती. तर हे जे विष्णूचं कार्य आपल्याला डोळ्यांनी दिसतं तसं ब्रह्मा काहीच करत नाही. ब्रह्माने निर्माण करून ठेवलं, बाकी सगळी जबाबदारी विष्णूवर आहे. मग या तिघांचंही कार्य, ब्रह्मा असो, विष्णू असो, रुद्राचं कार्य, किंवा त्यांच्याबद्दल काही बोलण्यासाठी वाणी. म्हणून हे मोठे मोठे लोक म्हणतात मी अज्ञानी आहे, मी अडाणी आहे, मी तुझ्याबद्दल काय बोलू. जेव्हा हे कळतं ना त्यांचं रूप, तरी आपण फक्त 4 ओळी बोललो. जर खरंच त्यांच्याबद्दल वाचलं, कळलं, तर आपली वाणी कशी उघडेल. त्यांच्या नुसतं डोळ्यातून पाणी येईल, नुसतं डोळ्यातून. जो मर्यादित विचार होता तो अमर्यादित विचार होतो. जो मर्यादित विचार करत होतो त्याबद्दल अमर्यादित विचार झाल्यानंतर आनंद हा देण्याची गोष्ट नाही, आनंद हा अनुभव घेण्याची गोष्ट आहे. म्हणून ती गोष्ट आज नेमकी समोर आली. या आनंद येऊ नाही शकत. हे ज्ञान घेऊन तुम्हाला आनंद घ्या विकत असं देता येत नाही. मग त्यामुळे तो अनुभव नाही, तो आनंद जो आहे ना तो अनुभव घ्यावा लागतो. पण अनंत ज्ञानाचा मात्र अनुभव आहे. समजा ज्ञान खूप घेतलं तर इतकं ज्ञान घेतलं त्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. ब्रह्माबद्दल बोलतोय ना आपण, म्हणून ज्ञान पण खाली आलं ना. तर त्यांनी म्हटलं की आपण जर समजा खूप मोठं ज्ञान कमवलं, ज्ञान मिळवलं, तर त्याचा अनुभव आहे आपल्याजवळ की माझ्याजवळ इतकं ज्ञान आहे, इतकं समाधान आहे की इतकं मला कळलं आहे. पण ब्रह्माबद्दल अनुभव नाही. ब्रह्माच्याबद्दल आपण ते अनुभव घेऊ शकत नाही की मला ब्रह्म समजला आहे. अरे इथेच तर सगळं संपले शब्द. की तुम्ही कितीही शिकले, व्यासांचं तत्त्वज्ञान, म्हणून तर व्यास नाराज होते ना. की व्यासांना निराशा कशाची होती.
इतकं सगळं ज्ञान की कुणाला एकही गोष्ट अशी नाही आहे की ती व्यासांजवळ नाही आहे, पण तरी ते नाराज होते ना. मग त्यांचा नाराज असण्याचं कारण हे ब्रह्म आहे. ब्रह्मापर्यंत पोचण्यासाठी ब्रह्म अनुभवताच येत नाही. ब्रह्म अनुभवता येत नाही. अनुभव असेल. हां बोला ना. हॅलो. हां बोला ना. ह्या निरूपणाला बरं का एक संत एकनाथांचा हरिपाठामधला 11वा अभंग लागू होतोय मॅडम. अगदी व्यवस्थित चाललंय. तो अभंग सारखा माझ्या मनात होतोय आणि तुमचं निरूपण बरोबर त्याप्रमाणे चाललंय. हो बोला ना. हा, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले सत्पद ते ब्रह्म, चित्पद ते माया, आनंदपदी जया म्हणती हरी. आता याच्यावर निरूपण झाल्यानंतर 5 मिनिटात तुम्हाला मी बोलेल, पण तुमचं चालू द्या. नाही सांगा ना. अगदी व्यवस्थित आहे, बोला ना. हा, सत्पद ते ब्रह्म, चित्पद ते माया, आनंदपदी जया म्हणते हरी. सत्पद निर्गुण, चित्पद सगुण, सगुण निर्गुण हरिपायी. तस्स दिसे ऐसे पहिलं वस्तुवरी, गीते माझी हरी बोलिले. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी, अभिमान यासी नरकवास. अस्ति भाती प्रिय ऐशी पदे तिन्ही एका जनार्दनी त्याची झाली. हे अभंग आहे बरं का. तर याच्यावर काय मला म्हणायचंय, ऐकू येतोय माझा आवाज तुम्हाला? अगदी छान येतोय. तर याच्यावर मला हे तुमचं इतकं म्हणजे सत्पद ते ब्रह्म, सत म्हणजे जे त्रिकालाबाधित सत्य आहे, जे कधीही नष्ट होत नाही, तेच निर्गुण आणि तेच ब्रह्म होय. आता चित्पद ते माया, चित्पद म्हणजे काय? चित्त म्हणजे चेतना किंवा बुद्धी, जाणीव निर्माण करणारी, ब्रह्माच्या सत्तेवर चालणारी ती माया म्हणजे चित्पद आहे. आता आनंदपदी जया म्हणते हरी. सत म्हणजे ब्रह्म आणि चित्त म्हणजे माया. याच्या पलीकडे सगुण निर्गुणाच्याही पलीकडे जो परमानंद आहे त्याला हरी किंवा परब्रह्म म्हटले जाते असं वाटतं. आता याचा थोडक्यात मी सांगतो भावार्थ. निर्गुण ब्रह्म आणि सगुण माया यांच्या पलीकडे जाऊन जो भक्त आनंद भावाने आनंद रूप हरीला शरण जातो त्यालाच खऱ्या हरिपदाची प्राप्ती होते असं या ओळीत त्यांनी म्हटलेलं आहे एकनाथ महाराजांनी. आता हे सेम अगदी आता आपलं जे 4-5 ओळींचं निरूपण झालं ते हेच झालं अगदी की मग मला हे अगदी सेम. हे काय झालं आणि त्यांनी तर एका ओवीतच सांगितलं हे सगळं. एका ओवीतच सगळं ओलं त्यांनी. आणि मग ते तुमचं झालं म्हणलं मला हे राहा म्हणा म्हणून मी तुम्हाला हे केलं आणि तो अभंग मला आठवला थोडक्यात. तुमचं ते त्याच्यावरचा अभ्यास आहेच ना, याचा अभ्यासच खूप आहे तुमचा. तेच तर सांगते मी नेहमी. अगदी छान, अगदी परफेक्ट आहे की ह्या ठिकाणी ब्रह्म आणि सर्जन या सगळ्या गोष्टी आपण कल्पनेच्या पलीकडे आहेत. या सगळ्या कल्पना कशी करणार ह्याची आणि कल्पना कशी करणार ह्यासाठी बोलतोय आपण. म्हणजे कल्पना करू शकतो ही जी आपली बुद्धी आहे ना ती थिटी पडली पाहिजे असं त्यांचं म्हणणं. तुम्ही ज्ञान घेतलं जसं व्यासांनी ज्ञान घेतलं. व्यासांनी सगळं म्हणजे सगळ्या गोष्टीचं ज्ञान त्यांना आहे. विशाल बुद्धी, ती विशाल बुद्धी, याच्यापेक्षा बुद्धिवान कोणीच नाही जगामध्ये. पण ते शेवटी त्रस्त का झाले, निराश का झाले? नारदांना यावं लागलं आणि नारदांनी सांगितलं तुम्ही हरीची लीला गायन केलं नाही त्यामुळे तुम्हाला जी अस्वस्थता आहे. मग त्यांनी ते लीला गायन म्हणजे भागवत लिहिलं आणि त्यांना शांती मिळाली आणि त्यातल्या त्यांचा तो मुलगा पण झाला शुक. त्या शुकाला त्यांनी ऐकवलं. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे. म्हणजे ह्या सगळ्या ज्ञानाला ब्रह्म पकडू शकत. ब्रह्म बोलायचंच नाही ब्रह्माबद्दल असा स्पष्ट संकेत आहे की ब्रह्माबद्दल बोलण्याची काही गरज नाही. कारण जी गोष्ट आपल्याला माहितीच नाही त्याच्याबद्दल आपण काय बोलणार. पण त्याचं एक सगुण लक्षण सांगितलं आहे त्यांनी की जो आनंद स्वरूप आहे, जे आनंद स्वरूप परमात्म्याचं जर लक्षण आपल्याला, आपण जर आनंदी राहत असू, समाधानी राहत असू, शांत राहत असू, क्षमाशील राहत असू, हे सगळे जे ऐश्वर्य गुण आहेत ना याचे, ते सगळे जर गुण आपण जर घेत असू तर ते गुण भगवंताचे आहेत एवढं तरी कळलं तरी खूप आहे. ते गुण जो चिडचिड होत असेल या सगळ्या गोष्टींनी ज्ञान मिळून तर तो ब्रह्माचा गुण नाही. इतपत म्हणजे त्याच्याबद्दल बोलण्याची आपली ताकद नाही. पण आपल्याला स्वतः जसं याचं कृष्णाचं हास्य आणि रामाचं हास्य जसं आहे तसं हास्य जर टिकवता आलं एखाद्या व्यक्तीला तर तो अनुभव आहे. तो अनुभव की तुमचा स्वतःचा ब्रह्मानुभव म्हणतात ना, ब्रह्मानंदच म्हणतात त्याला. मग ब्रह्म जरी बघितलं नाही तरी ब्रह्मानंद झाला म्हणतातच ना लोक. मग तो ब्रह्मानंद म्हणजे सच्चित आनंद. हे 3 वाक्यातलं जे त्या 3 शब्दांचं जे गणित आहे ते गणित या ठिकाणी बसतं. मग तो दृश्य पदार्थ नाही. ब्रह्म म्हणजे अनंत. आजच्या अवस्थेत आपल्याला अनंत जीवन आणि अनंत आनंद याचा अनुभव नाही आहे. आत्ताच्या घडीला आपल्याला अनंत जीवन आणि अनंत आनंद याचा अनुभव नाही. समर्थ स्वतः म्हणतात, जे शिकवताना म्हणतात आहे आजच्या घडीला आपल्याला अनंत आनंद
आणि अनंत जीवन आपल्याला माहितीच नाही. हे लोक काय करतात, आपल्या मतीनेच आपण विचार करतो ना, अनुभव नाही. पण अनंत ज्ञानाचा मात्र अनुभव घेऊ शकतो आणि त्याचे ज्ञान पण ब्रह्म काही दृश्य नव्हे, म्हणून इंद्रिये ब्रह्मापर्यंत पोहोचू शकत नाही. इंद्रियाच्या दृष्टीने ब्रह्म दिसू नाही शकत. इंद्रियांनी बघायचं ठरवलं, डोळ्यांनी बघायचं ठरवलं, कानांनी ऐकायचं ठरवलं तर ते आपल्याला दिसू नाही शकत. ते दिसू शकत नाही, हाच तर त्याचा मोठेपणा आहे. मला तर ह्या गोष्टी कशा मी रिलेट करते माहिती आहे. ही जी कोकिळा दिसते असं सारखं जे मला जाणवतं ना, की ही जी कोकिळ्यासारखी समोर येऊन बसते ना, तिचा मोठेपणाच घालवला आहे. सिंह जर यायला लागला बाहेर तर तो तरी एक वेळ त्याचा प्रॉब्लेम असा आहे की त्याला राहू देत नाही, जंगलतोड झाली म्हणून येतो. पण कोकिळा काय कारण आहे. लता मंगेशकरनी प्रत्येकाच्या घरी जाऊन गाणी म्हटल्यासारखं आहे. जे दिसत नाही, जे अतर्क्य आहे, जे थोडं गुह्य आहे, जे रहस्य आहे, तेच तर खरं आहे. सगळ्याच गोष्टी जर दिसायला लागल्या तर त्याची काय किंमत राहणार आहे असं म्हणणं. आणि जे मिळतं ना त्याचा आनंद टिकत पण नाही. हे भगवंताला का माहिती नाही. त्याला का माहिती नाही का भगवंताला, की जी गोष्ट यांच्या हातात का एकदा पडली की ते काही त्याच्यावरती विचार करत नाही. ते म्हणतात हां, टेकन फॉर ग्रँटेड, हे असतंच असं. त्यामुळे ह्या सगळ्या अतर्क्य गोष्टी माझ्या दृष्टीने तर अशा आहे की त्या मिळत नाहीत म्हणूनच त्या तशा आहेत. जर त्या मिळाल्या असत्या तर त्या ब्रह्मामध्ये आणि बाकीच्या आनंदांमध्ये कोणता फरक राहिला असता. काहीतरी सतत टिकणारा आनंद आपल्याजवळ हवा. काहीतरी सतत स्थिर बुद्धी आपली व्हावी, शांत बुद्धी व्हावी. काहीही विचार नाही, निर्विकार विचार करून जर आपण शांत राहू शकलो तर आपण अशा पद्धतीनेच फक्त त्या ब्रह्मापर्यंत पोहोचू शकतो. तसं बुद्धीने पोहोचू शकत नाही. मग आपल्या दृश्यामधील एकाच जातीच्या अनेक वस्तू पाहिल्या म्हणजे आपली बुद्धी त्यांचे वर्गीकरण करते. आपल्यासारख्या अनेक गोष्टी जर बघितल्या आपण आपल्यासारख्या तर वर्गीकरण करतं. हे मोठं, हे लहान, हे गरीब, हे श्रीमंत, हे कमी दर्जाचं, हे उच्च दर्जाचं. मग त्या अनेकांना व्यापून असणाऱ्या सामान्यांची म्हणजे सूक्ष्म निर्वेशाची कल्पना आपण करतो. मग त्यामुळे ते कशावरती अवलंबून आहे त्याची कल्पना थांबली तरच ब्रह्म दिसणार आहे. आपण सगळ्या गोष्टी जरी समोर येऊन ठेवल्या तरी त्याची कल्पना करून आपण त्याची तुलना करतो. ह्यावेळेस असं होतं, त्यावेळेस तसं होतं, हे कमी होतं, हे जास्त होतं, हे उच्च दर्जाचं, हे नीच दर्जाचं आहे, हे गरीब आहे, हे श्रीमंत आहे, हे सोनं आहे, हे कोळसा आहे. सारखी तुलना सुरू असते आणि तुलना ही बुद्धीच्या पातळीवर सुरू असते. तुलना संपली पाहिजे. खूप मोठ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. तुलना नाही, विचार नाही, काहीही विचार करायचा नाही. इंद्रिय मनासह अनेकात रमतात आणि इंद्रियांचं वैशिष्ट्य आहे मनासह अनेकांमध्ये रमतात. ते इंद्रियांना फार आवड आहे इकडे तिकडे, म्हणून तो गोपाल आहे. म्हणून कृष्ण गोपाल आहे, इंद्रियांना पालन करणार आहे. जर तो इंद्रियांना पालन करणारा ठरला तरच तो गोपाल आहे ना. आपल्याला समजला. म्हणजे गायी चारायला जातो, गायी चारणारा म्हणजे गायी म्हणजे आपले इंद्रिय आहेत आणि आपल्या इंद्रियांवर ज्याची सत्ता आहे तो गोपाल आहे. मग तसा गोपाल, आपल्या इंद्रियांची सत्ता त्याच्यावर असली पाहिजे. आपली मन किती सारखं इकडे तिकडे, मग तो गोपाल आपल्याला कसा भेटेल. कारण इंद्रिय इकडे तिकडे, इंद्रियाला आणि मनाला इकडे तिकडे जायची सवय आहे. हे चंचल मन समर्थांना सुद्धा माहिती आहे. इंद्रिय मनासह अनेकात रमतात. एकदा का दृष्टी लागली ना तिकडे का तिकडेच, इकडे यायची का, मग तो गोपाल नाही. गोपाल कोणाच्या सोबत रमला, जे गोपाल त्याच्याशी आकर्षित झाले त्याच्याजवळ, गायींजवळ. तसं आपलं मन आणि हे जे 5 इंद्रिय आहेत आपले, ते सगळे 5ही इंद्रियांचा स्वामी गोपाल. तर ती गायीची संकल्पना आणि गाय कशासाठी अतिशय पवित्र आहे. गाय अतिशय पवित्र आहे, निर्मळ आहे, मातेचं प्रेम आहे, मातेच्या नंतरचं स्थान गायीला आहे आणि त्या गायींच्यासोबत तो राहतो. हे त्याचे सगळे सिम्बॉल्स असतात त्या गोष्टीचे. मग त्या सगळ्या पवित्र वातावरणामध्ये ते गोपाल सगळं विसरतात. घरदार गोपीसुद्धा विसरतात सगळं. इकडे लग्न झालेल्या गोपीसुद्धा तिकडे धावत आहेत. मीराचं सुद्धा लग्न झालं तरीसुद्धा मीरा तिकडे धावते आहे. म्हणजे इंद्रियांचा मालक गोविंद आहे. आमच्या शरीराचा मालक नाही, आमच्या मनाचा सुद्धा मालक तोच, माझ्या हृदयाचा सुद्धा मालक तोच. असं जेव्हा कळत असेल तेव्हा त्यांना तो गोपाल कळत असेल. तसं ते ब्रह्म आहे. त्या ब्रह्माला कळण्यासाठी गोपी, गोपाल आणि असे किंवा एखादे भक्त ह्याचंच हृदय पाहिजे. आणि एकदा का भक्ताच्या हृदयात तो बसला ना तर मग ते ब्रह्म वगैरे सगळं समजतं आणि नाही समजलं तरी फरक पडत नाही. हेच त्या 2 गोष्टींमधलं महत्त्व आहे. ते सोलीव सुख जेव्हा वाचलं ना तेच म्हणजे ब्रह्म आहे. सोलीव सुख म्हणजे मला मिळवायचं काहीच नाही आहे.
मला घालवायचं आहे माझ्यामधलं वाईट जे आहे ते, आणि माझ्यातल्या मूळ स्वरूपामध्ये मला जर स्थिर व्हायचं असेल तर त्या ठिकाणी गोपाल आहे, म्हणजेच भगवंत हृदयस्थ आहे. ही माझी संकल्पना, बरं, समर्थांच्या बाबतीत नाही बोलत आहे. मग समर्थ जे सांगतात, इंद्रिय मनासह अनेकात रमतात, पण बुद्धी सामान्यांच्या संकल्पनेपर्यंतच पोचते. बुद्धीला जेवढं कळतं, बिचारीला इथूनच घेतलेली बुद्धी आहे तेवढी पोचते. ही ज्ञानदृष्टी इंद्रिय प्रत्यक्षाहून व्यापक खरी, पण ती अदृश्य अव्यक्तापर्यंत पोचते, ब्रह्मापर्यंत पोचू शकत नाही. अव्यक्त अदृश्य अशा गोष्टींपर्यंत पोचते, पण ती ब्रह्मापर्यंत पोचू शकत नाही. हे आता ह्या गोष्टीतून आपण मानून टाकायचं की आपण तिथपर्यंत तसं पोचू शकत नाही. म्हणजे पहिल्यांदा म्हटलं ना की पृथ्वीवर आलो, नरक काय आहे ते कळलं, निगेटिव्ह सगळं काढून टाकलं आणि पृथ्वीवर उभं राहिलो. आता पृथ्वीवर उभं राहिल्याने कोणताच विचार नाही करायचा आणि त्यांना म्हणायचं तुम्हीच घेऊन चला वर, जसं न्यायचं असेल तसं न्या. कारण माझी बुद्धी तिथे जाऊ शकत नाही, माझं मन तिथे असणं महत्त्वाचं आहे. मन आणि हृदय त्या ठिकाणी आहे, पण मी बुद्धीने तो विचार करू शकत नाही. कोणत्या रूपात तुम्ही याल मला सांगता येत नाही. एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी डिनर म्हणून एक आम्हाला इंग्लिशमध्ये गोष्ट होती. ब्रह्मसंकल्पना त्यांनासुद्धा आहेत मला असं वाटायला लागलं. एक्स्ट्रा ऑर्डिनरी डिनर विथ गॉड. एका मुलाला रात्री स्वप्न पडतं, म्हणजे स्वप्न म्हणजे अहम ब्रह्मास्मीचा शोध आहे खरं म्हणजे. जे स्वप्न पडतं की त्याला वाटतं स्वप्नामध्ये की गुरुवारचा दिवस आहे आणि गुरुवारी तुला देव भेटायला येणार आहे. ही अगदी कॉमन गोष्ट आहे ही, पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी असल्यामुळे म्हणजे ब्रह्म समजण्यासाठी ती गोष्ट आवश्यक आहे. त्या मुलाला जेव्हा सांगितलं आणि त्या मुलाने जेव्हा ठरवलं, सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं त्यांनी आणि माझं स्वप्न खरं आहे म्हणे, आणि या रेस्टॉरंटचा पत्ता पण दिला देवानी, आणि त्या ठिकाणी तो येणार आहे म्हणे, कारण त्याची वेळ भरून आली असेल. आणि तो तिथे बसल्यानंतर एक व्यक्ती आला तिथे. त्यांनी सांगितलं तू कधी देवाचं नाव घेतो का? तर त्यांनी सगळं सांगितलं त्याला, स्वप्न पडलं वगैरे. तर म्हणे अरे वा, तू देवाचं नाव घेतो का? हो, मी देवाचं नाव घेतो. मग तू गुरुवारी वगैरे खातो का? गुरुवारी असं त्यांच्याकडे नॉनव्हेज खाता, असं काही वाईट करतो का गुरुवारी? नाही, शक्यतो इतर दिवशी करतो, पण गुरुवारी करत नाही. पण आता तुम्ही जा म्हणे, कारण हे सगळं सांगत बसले. ज्याला यायचं आहे म्हणे तो येणार नाही. तुम्ही इथून उठा बरं म्हणे पटकन, कारण की माझी कोणाची तरी भेट होणार. तुम्हाला स्वप्न सांगितल्यानंतरही तुम्ही जात नाही. तो निघून गेला. दुसरा कोणी आला, त्यांनीसुद्धा काहीतरी सांगायचा प्रयत्न केला, निघून गेला. वेळ निघून गेली, कोणीही आलं नाही, देव वगैरे काही दिसला नाही. घरी आल्यावर त्याला वाटलं की इतकं, तर त्यांनी सांगितलं, स्वप्नामध्ये पुन्हा देव आला आणि त्यांनी सांगितलं तू कोणतं रूप बघतोय माझं? मी तुला समजावून सांगितलं ना इतकं की तू गुरुवारी खातो का, कसं करतो का, कसा वागतो, केव्हा करतो, हे सगळे माझे जे प्रश्न आहेत ना ते सगळे मीच तुला विचारले रे. माझं रूप काही तुझ्यासमोर त्याच रूपात येणार आहे का मी? असं नाही. मग ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी ही गोष्टच मनाला पटत नाही. मनाला वाटतं देव म्हणजे कोणता तरी विशिष्ट आकार घेऊन आपल्यासमोर येईल, आणि तसं ब्रह्म नसतं. देव आणि ब्रह्म असं नसतं. असं सगळे संत, आता ते संत बोलत होते त्या काळामध्ये, त्यांची पात्रता तेवढी होती. आपल्याला जर आपल्या मनाने संकेत दिला, विवेक जागृत झाला आणि विवेकाच्या वेळी जर असाच एखादा संकल्प मिळाला, तर तो संकल्प म्हणजेच भगवंत आहे. कारण चांगल्या मार्गाने जी गोष्ट नेतो तोच भगवंत नेतो, त्याचं रूप तेच असतं. म्हणजे बुद्धीच्या पर्याय एवढी गोष्ट बाकी नक्की आहे. आत्मदृष्टी नावाची एक तिसरी ज्ञानदृष्टी आहे. आता ते म्हणतात आत्मदृष्टी नावाची एक तिसरी ज्ञान, ह्या त्या साध्या बुद्धीने आपण समजू शकत नाही. साध्या बुद्धी, पण एक आत्मदृष्टी असते, म्हणजे त्या आत्मदेवाची गोष्ट. आत्मदृष्टी असते म्हणजे आपण इतके 15 जण जरी ऐकत असलो तरीही आत्मदृष्टी आपली वेगळीच असते प्रत्येकाची. कुठे ना कुठे ती आपल्याला वैयक्तिक समाधान देणारी किंवा वैयक्तिक दुःख देणारी असते. मग ती जी आत्मदृष्टी आहे ना त्याला सुद्धा ज्ञानदृष्टी म्हटलं आहे. आत्मदृष्टीला ज्ञानदृष्टी म्हटलं आहे. म्हणजे या सगळ्या ज्ञानांच्या सोबत ती आत्मदृष्टी, म्हणजे आपण आपलं निरीक्षण करून सगळ्या गोष्टींचा सारासार विचार जर करू शकलो तर ती ज्ञानदृष्टी असते. आत्मदृष्टी नावाची ज्ञानदृष्टी तिसरी आहे. आतापर्यंतच्या गोष्टींबद्दल बोलत असताना आता आत्मा हा ज्ञानस्वरूप आहे. आत्मा जो आहे आपला तो ज्ञानस्वरूप आहे, कारण ज्ञानाचाच मुलगा आहे ना, ज्ञानापासून आलेला आहे. तो अज्ञानी नाही आहे. प्रत्यक्षात अज्ञान हे पांघरलेलं आहे. अंधार आपण स्वतःहून बघतोय, प्रत्यक्षात अंधार नसतो. अंधार जरी असला तरी प्रकाश असतोच. आपण मुळात त्याचे स्वरूप ज्ञानस्वरूप आत्मा आहे आपल्याजवळ. आता कुठे येऊन राहिले पा समर्थ ते, की आपल्याजवळ आपलं ज्ञान, आपला आणि आत्मा आणि ज्ञान दोन्ही प्रकाश स्वरूप आहे. आत्मा आणि ज्ञान हे दोन्ही प्रकाश स्वरूप आहे. त्यांना जसं ब्रह्म निर्विकार आहे ना तसं आत्म्याला कशाचाच फरक पडत नाही. याचं खरं वाईट वाटतं जेव्हा कळतं, तेव्हा सुरुवातीला जेव्हा कळतं तेव्हा आत्म्याला काहीच वाटत नाही. म्हणजे आपल्याजवळ असून सुद्धा
आपल्या सुखदुःखाचं त्याला काहीच वाटत नाही. हे दुःखाची गोष्ट आहे. हे दुःख झाल्याशिवाय सुख काय आहे ते कळणार नाही. आमचे महाराज असं सांगायचे बरं, तुला झालं दुःख पण आत्म्याला काहीच वाटलं नाही. आपल्या घरी आपल्याला दुःख झालं आणि वडिलांना जर काही वाटलं नाही तर आपल्याला वडिलांचा राग नाही का येणार की का हो मी एवढी त्रासात आहे आणि तुम्हाला काहीच वाटत नाही आणि मी आनंदात आहे, त्याचंही काही घेणं देणं नाही. असा जर तो आत्मा, तो पण ज्ञानस्वरूप आहे, तो आत्मस्वरूप आहे, तो म्हणतो मी फक्त साक्षीभावाने सगळं बघणार आहे. मी वरून आलो आहे आणि मी अतिशय निर्मळ नितळ आहे, निर्विकार आहे. मला फक्त तुझ्यासोबत चैतन्य स्वरूपात ठेवलं आहे, बाकी माझं काम नाही. जसं ब्रह्मावरती काम करतो तसंच आपल्याजवळ त्याला चैतन्य स्वरूप ठेवलं आहे. मला मुक्त करायचं का बांधून ठेवायचं तुझं काम आहे. मी तुझ्यामध्ये पडणार नाही. जसा हा विठोबा उभा आहे आपला कटेवर हात ठेवून, त्याला आपल्या सुखदुःखाचं, आपल्याला जर कोणी दुःख झालं सांगितलं तर मला सहन होत नाही. 10 मिनटं 15 मिनटं अर्धा तास आपला त्याच्या दुःखात जातो की एखाद्या शेजारणींनी सांगितलं तर दुःख होतं, जीवन आपल्याला वाईट जातं. त्याला हजारो लोक दुःख सांगतात. निश्चल आहे ना, करायचं तेव्हा करतो आहे ना, सहन करू शकतो आहे ना, मग ते सहन करण्याची क्षमता आपल्या आत्म्यात आहे ना. तरी तो आत्मा कधी कधी तळमळतो, अरे बाबा नको दुःखात पडू जास्त. असा मधून मधून संकेत देतो, माझ्याकडे बघ जरा, माझ्याकडे बघ जरा. ते आत्मा, म्हणून आत्मा ज्ञानस्वरूप आहे. मग त्यांनी कसं समजावून सांगितलं, आत्मदृष्टी नावाची एक दृष्टी आहे. त्या आत्म्याला ओळख. तो आत्मा जो शांत आहे की नाही त्याला दिवचू नको उगाचच की जो त्रास झाला म्हणून त्याला तो दिवसल्या जाणार नाही आहे, त्याच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. ब्रह्म तसंच आहे, ब्रह्मावर कशाचाही परिणाम होणार नाही, हे निश्चित आहे. मग हे जर निश्चित झालं तर त्याला त्रास द्यायचा का त्याच्याकडे वळायचं. मग तेव्हा जो त्रास झाला की माझ्या सुखदुःखाचं याला काही वाटत नाही, तो जो त्रास झाला त्या त्रासाचं सुद्धा आत्मचिंतन केलं तर कळेल ते आपलं स्वरूप आहे. प्रत्यक्षात आपण त्रास करून घेतो, हे मन मोठं वाईट आहे. या मनाला आता आत्म्याकडे वळवा बरं, तर हा त्रास कमी होईल. अन्यथा हा त्रास माझा युगानुयुग संपणार नाही. जे मन पटवत आहे ना सारखं इकडे, अरे त्रास होतोय ना, तुला वाईट समजलं की तो आत्मा काहीच करत नाही, मग वळ ना तिकडे. तो तुझा खरा आहे ना, मग तिकडे वळ ना. सत्य ते आहे, सत्य प्रकाश आहे. तो आत्मदृष्टीने तो मिळू शकतो फक्त. तो कधीच कोणाच्या सद्गुरूंचे आशीर्वाद आणि आत्मदृष्टी ह्यानीच फक्त मिळू शकतो, बाकी कशानेच तो मिळू शकत. तो हातात सापडूच शकत नाही. यशोदेची लीला आहे ना, बांधून ठेवली, प्रेमाने सापडला. प्रेम नसतं त्यांच्याजवळ तर कितीही मोठी दोरी आणली तर तो सापडत नव्हता. आता जर आत्मा आपला ओळखायला आला, अरे आत्मा कसा, आधी एक पहिला संवाद झाला की तू काहीच कसं काही लक्ष देत नाही माझ्याकडे सुखदुःखाकडे. असा जर आत्मसंवाद झाला तरी तो जर शांत राहिला तर तो म्हणतो आता तरी वळते का इकडे शांतीकडे. मी शांत आहे ना, तसंच तू शांत, तू माझं स्वरूप आहे. हे काय इथे मिळालेलं आहे सगळं, हे प्रकृतीकडून मिळालेलं आहे सगळं, हे काही तुझं नाही आहे, मी तुझं आहे. ही जी ज्ञानदृष्टी आहे तिसरी, ती ब्रह्माकडे वळवू शकते. आणि ब्रह्माकडे म्हणजे आपल्याचकडे. अजून तरी निदान आत्मदृष्टीच म्हटलं आहे समर्थांनी, की त्या ठिकाणी म्हटलं तिसरी ज्ञानदृष्टी. ज्ञानस्वरूप आहे आणि आत्मा आणि दोन्ही एक प्रकाश स्वरूप आहे. आणि ज्ञानाचा प्रकाश आणि वीज, सूर्य किंवा दिवा यांच्या प्रकाशासारखा नाही आहे. सूर्य दिसतो तसा नाही, विजेसारखा नाही, दिव्यासारखा नाही, कशासारखा नाही. तो ज्ञानाचा जो प्रकाश आहे तो आत्मसमाधान देणारा आहे. तो जो ज्ञानाचा प्रकाश आहे तो आत्मसमाधान देणार आहे. मग आत्मसमाधान देईपर्यंत ज्ञानाकडे बघा ना, त्याच्या आत्म्याचा विचार करा. तू कसा नितळ आहे, किती निर्विकार आहे. मी तसा निर्विकार राहायचा प्रयत्न करायचा, मनाने प्रयत्न करायचा. मन जे सारखं इकडे इकडे ओढत असतं ते तसं काही खरं नाही. ते अरे मिळतो ना आनंद, मिळतो, मी तुझा आहे. मग हे ज्ञेय वस्तूचं यथार्थ स्वरूप ज्ञात करून घेणे, हे जे माझं स्वरूप आहे ते ज्ञात करून घेणे, स्वतःचं स्वरूप स्वतःला ज्ञात करून घेणे, हा सत्याचा शोध आहे. इथे थांबावं लागतं आहे कारण वेळ, अजून एक पॅरेग्राफ त्याच्यावरती आपली प्रस्तावना राहिली आहे, पण आता थांबावं लागेल. जय जय रघुवीर समर्थ. भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदां, तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्. आवाहनं न जानामि तवार्चन, पूजाञ्चैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर. क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.